नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, जेणेकरून तुम्हाला त्याच्यातून काही ना काहीतरी फायदा झालाच असेल. तर आपण दुसऱ्या व्हिडिओबद्दल सुरुवात करूया. तर आजचा आपला विषय आहे की लहान मुलं कशा आपल्याला हेल्प करतात आपण मानसिकरित्या किंवा शारीरिकदृष्ट्या सदृढ राहण्यासाठी किंवा हेल्दी राहण्यासाठी. तर जसं की एक्झाम्पल, प्रत्येकाच्या घरात आजकाल लहान मुलं असतातच आणि नसेल तरी आजूबाजूला तरी असतातच, आसपास शेजारचे पाजारी. तर कसं असतं की आपण लहान मुलांना आजकाल खूप इग्नोर करतो. त्यांची आपल्याला चिडचिड येते, त्यांच्यामुळे असं वाटतं की आपल्याला काहीच करायला भेटत नाही. पण असं काही नाही आहे. जर तुमचे लहानपणाचे दिवस आठवा, जर नक्कीच तुम्हाला आठवत असेल तर, आणि तुम्ही एन्जॉय केला असेल तर, की किती लाईफ तुम्ही एन्जॉय केली. तुमच्यामुळे किती लोकांना म्हणजे तुम्ही हसवलं असेल, तुमच्यामुळे किती लोक हसले असतील. तर आता कसं झालं आहे की आपली जी पिढी आहे, आताची पिढी ही खूप पैसे कमवण्यामध्ये बिझी आहे ना. पैसे ही काळाची गरज झाली आहे. पण काळाची गरज बोलण्यापेक्षा आता लोकांना असं झालं आहे की पैसा नाही तर काहीच नाही असं झालं आहे. पण असं काही नाही आहे. पैसा हा एक वेगळ्या ठिकाणी तुम्ही ठेवा आणि तुमचा आनंद, तुमचे नातेसंबंध आणि तुमचे मित्रमैत्रीण, ज्या पण गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आनंद देतात त्या एका बाजूला ठेवा. कारण की पैशाने फक्त तुम्ही टेम्पररी एक तात्पुरतं सुख तुम्ही अनुभवू शकता. बट जर तुम्हाला कंटिन्युअस 24 तास असं बोलू शकता की 24 तास आनंदी राहायचं आहे, किंवा डेली प्रत्येक हप्त्याला, प्रत्येक महिन्याला, वर्षाला तुम्हाला आनंद राहायचा असेल, तर खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात शोधाव्या लागतील, ज्या तुम्ही हरवल्या आहेत पैसे कमवायच्या शोधात. तर पैसा नक्कीच काही नाही आहे. हे फक्त काळाची गरज आणि एक टेम्पररी सुख तुम्हाला अनुभवायचं असेल तर पैसा पाहिजे. नाहीतर सुख हे भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये, जसं की लहान मुलांचा जसा मी विषय घेतला का, कारण की सुरुवातच तिथून करूया. कारण की आपलं आयुष्यच हे लहानपणापासून चालू होतं. आपण जन्म घेतो, त्यानंतर हळूहळू मोठे होतो, बरोबर. आणि मग नंतर जसं जसं आपल्याला समजायला लागतं तशा गोष्टी आयुष्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करायला लागतात. कारण की मग आपल्याला समजायला लागतं ना. कारण की मग आपण तेव्हा हुशार बनतो, हळूहळू हुशार बनत जातो. आपण शाळेत जातो, मग कॉलेजला जातो, मग कॉलेज केल्यानंतर मग आपण शिकतो, मोठे होतो. मग मोठे झालं म्हणजे आपण खूप मोठे झालो, महान झालो आहे ना. मग आपण त्या निसर्गाला पण चॅलेंज करतो की नाही, मीच खरा, मी जे बोलेल तसंच होणार. तर असं काही नाही आहे. तर हां, म्हणजे तुम्ही बोलेल ते खरं आहे, पण चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे, नाहीतर वाईट. तर लहान मुलं जसं आजूबाजूला असतात तुमच्या, तर त्यांना तुम्ही त्यांचं निरीक्षण करा. बघा ते कसे हसतात, ते कसे खेळतात, कसे बागडतात. म्हणजे किती निरागस चेहरा असतो तो, आणि त्यांची स्माईल तुम्हाला किती, जर तुम्ही मनापासून जर बघितलं ना त्यांच्याकडे, तर तुम्हाला प्रत्येक सेकंद तुम्हाला महत्त्वाचं वाटेल की अरे हां, किती सुंदर आयुष्य आहे आणि आपण काय करतो आहे. जसं की एक्झाम्पल, आता माझ्या घरातच लहान मुलगा आहे, माझी मुलगी पण आहे आणि माझा मुलगा पण आहे. तर कसं होतं की आपण कामाच्या ओघामध्ये खूप बिझी असतो, तर मुलं आपल्याला आवाज देतात किंवा मग आपण असं ॲक्ट करतो की आपण खूप बिझी आहे आणि आपण त्यांना टाईम देत नाही आहे ना. तर तसं करू नका कृपया. कारण की काय होतं की खरंच पहिलं तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही बिझी आहात का तुम्ही त्यांना टाळतायत. तुमच्या स्वतःच्या मनामध्ये काही इगो आहे, म्हणजे तुम्ही असं दुनियाला दाखवत असतात की तुम्ही खूप बिझी आहात. तर तसं काही आहे का, तर ते तुम्ही शोधा. आणि जर खरंच तसं नसेल, आणि खरंच जर काही वेळी कसं असतं की एक इम्पॉर्टंट कॉल वगैरे चालू असतो है ना, तर त्यावेळी तुम्ही खरंच बिझी असता, तर तुम्ही त्यांना समजावून सांगा की हां, मी थोडा वेळ बिझी आहे, तर आपण थोड्या वेळाने बोलूया, आपण गप्पा गोष्टी करूया है ना. किंवा घरच्यामध्ये फॅमिलीला सांगा, तुमच्या आईला किंवा तुमच्या बायकोला है ना, तुमच्या बहिणीला वगैरे कोण पण असेल आजूबाजू, त्यांना सांगा की ह्यांना घेऊन जावा, आपण थोड्या वेळाने माझा कॉल झाला की आपण बोलू आहे ना. तर तसं तुम्ही बोलू शकता. आणि जर खरंच तुम्ही बिझी नसाल तर मग तुम्ही त्यांच्याजवळ थोडा 5 किंवा 10 मिनटं तरी टाईम स्पेंड करा. हां, भले तुम्ही कामात बिझी असाल, वर्क फ्रॉम होम करत असाल, आणि जर बिझी नसाल तर मग नक्कीच तुम्ही त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करा, त्यांच्यासोबत हसा, त्यांच्यासोबत बोला, त्यांच्यासोबत खेळा, मग काही पण असून देते. आता कसं झालं की आजूबाजूला आपल्या जर तुम्ही बघाल तर थोडं आता बिल्डिंग स्ट्रक्चर वगैरे थोडं डेव्हलप होत चाललं, सगळीकडे डेव्हलपमेंट होते, रस्त्याचे कन्स्ट्रक्शन वगैरे. तर बाहेर मुलांना खेळायला जागा नाही राहिल्या. जसं आपल्या लहानपणी खूप सारे क्रिकेटचे ग्राउंड, म्हणजे ग्राउंड्स होते, ओपन झाले, जमिनी होत्या, त्यामुळे आपण त्याच्यावर खेळायचो.
भरपूर सारे मैदानी खेळ पण आपण खेळायचो आहे ना. तर मग त्यामुळे कसं होतं की आपण आपल्या शरीराची काळजी आपली ऑटोमॅटिक घेतली जायची, कारण की आपण खेळायचो ना, त्यामुळे आपलं शरीर पूर्ण फ्लेक्झिबल असायचं. पण आता जसं नाही राहिलं आहे, थोड्याफार प्रमाणात त्या गोष्टी कमी होत चालल्या आहेत, किंवा जसं थोडा काळ पण बदलला आहे, बाहेर मुलांना किडनॅपिंग वगैरेचे प्रकार पण वाढले आहेत. त्यामुळे मग कसं होतं, आईवडील पण थोडे सिक्युअर होतात, ते मुलांना बाहेर एकटं पाठवत नाही वगैरे, आणि ह्या साऱ्या गोष्टी आहेत. तर मग थोडं चेंजेस आपण केले पाहिजे लाईफमध्ये. हां, पूर्णपणे नाही करू शकत तुम्ही, पण ह्या थोडेफार तर करू शकतात. त्यांच्यासोबत टाईम द्या, त्यांना खेळायला न्या खाली. तर तुम्ही त्यांच्यासोबत खेळू नाही शकत तर त्यांना मुलांसोबत खेळायला पाठवा आजूबाजूला, किंवा खाली घेऊन जावा सायकलिंग करायला वगैरे. आणि तुम्ही फक्त त्यांचं निरीक्षण करा, आणि त्यांचं निरीक्षण करता करता तुम्हाला अशा भरपूर साऱ्या गोष्टींचा उलगडा होईल की आयुष्य किती सुंदर आहे आणि तुम्ही काय करताय. तुम्ही फक्त स्वतःला एवढं बिझी करून ठेवलं आहे पैसे कमवायच्या नादामध्ये की तुम्ही ते एन्जॉयच नाही करत आहे ना. आणि त्यामुळे मग काय होतं की तुम्ही ते एन्जॉय नाही करत, त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. शेवटी आपण येणार आहे ते शरीरावरच, कारण की प्रत्येक गोष्ट ही शरीराशी निगडीतच आहे, आणि त्याचा परिणाम आपल्याला आता भोगावा लागत आहे. तुम्ही किती पण पैसे कमवले तरी तुम्ही त्याला चॅलेंज नाही करू शकत तुमच्या शरीराला आणि तुमच्या बुद्धीला. ते तुम्हाला त्या निसर्गाच्या पुढे जाऊच देऊ नाही शकत. त्यामुळे तुम्ही निसर्गाशी संगत करा, आणि मग बघा आयुष्य किती सुंदर होतं. निसर्गासोबत राहावा, जसं त्याची सायकल फॉलो करा निसर्गाची. हळूहळू आपण बोलूच ह्या विषयावर, पण हां, लहान मुलांना कधी कमी नका लेखू, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करा. आणि जर तुमच्या घरात लहान मुलं नसेल तर आजूबाजूला लहान मुलं शोधा, नसतील भेटत तर भेटतीलच नक्की. टाईम स्पेंड करा, खूप मजा येईल आणि खूप एन्जॉय पण कराल तुम्ही. बघा आणि ट्राय करा, आणि 1 दिवस नाही 2 दिवस नाही, हळूहळू होईल सगळ्या गोष्टी. असं नाही की आज केलं तर आज. तुम्ही तुमचं वय सोबत 20 असेल, 25 असेल, 30 वर्षात तुम्ही खूप साऱ्या चुका केल्या आहेत है ना. तर ते एका दिवसात रेक्टिफाय नाही होणार, त्या एका दिवसात दुरुस्त नाही करू शकत. तर थोडा टाईम द्यावा लागेल. एखादी गोष्ट जर तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायची असेल ना, तर असं बोलतात की मी खूप साऱ्या पुस्तकांमध्ये वाचलं आहे की ती कमीत कमी 21 दिवस तरी केली पाहिजे. काय पुस्तकात 30 दिवस लिहिलं आहे, तर मग 21 दिवस तरी ती गोष्ट करा. आणि हां, सकाळची सुरुवात आहे ना, उठल्या पहिले हसत करा. म्हणजे काहीतरी असं तुम्ही जरी देवाला बोललात ना की, किंवा त्या शक्तीला बोललात की अरे आज मी हे ईश्वर किंवा हे परमेश्वरा तू मला आज जागा केलंस, त्याच्याबद्दल मी आभारी आहे. म्हणजे मी जिवंत आहे, हेच माझ्यासाठी भरपूर आहे. म्हणजे कसं होतं की 3 ते 4 लाख लोकांना दिवसाला डोळे उघडतच नाही, सकाळचा श्वास घेतच नाही. तर तुम्ही नशीबवान आहात, तर तुम्ही त्याच्यासाठी आभारी माना, ठीक आहे, स्वतःसाठी. आणि दिवसाची सुरुवात करा. नाहीतर तुम्ही सकाळी उठल्या माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय, मला बरं नाही वाटत, तर मग तुम्हीच विचार करा ना तुमचा दिवस कसा जाणार आहे. तर मग ह्या गोष्टी, छोट्या गोष्टींकडे निरीक्षण करा आणि स्वतःवर प्रेम करा, है ना. तुमच्याकडे भरपूर साऱ्या गोष्टी, प्रत्येकाला देवाने काही ना काहीतरी दिलेलं आहे, तर तुम्ही त्याचा रिस्पेक्ट करा. तर तुम्ही नावं नका ठेवू स्वतःला, है ना. तुमच्याकडे 10 गोष्टी आहेत, एक्झाम्पल 10 गोष्टी झाल्या तर तुम्ही परिपूर्ण व्हाल. तर त्याच्यापैकी 8 गोष्टी तुमच्याकडे चांगल्या आहेत पण 2 गोष्टी नाही आहेत, एक्झाम्पल. तर तुम्ही त्या 2 गोष्टींवर फोकस नका करू, तर 8 गोष्टींवर फोकस करा, आणि 2 गोष्टी आपोआप बऱ्या होतील, है ना. तर चला मग भेटूया परत. नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येईल, पण हे इम्प्लिमेंट करा लाईफमध्ये आणि मला सांगा कसा फरक पडतो. माझ्या आयुष्यात ते पडलाच आहे नक्की, आणि मी हे आधीपासून करतच होतो. मध्ये थोडा काळ माझा पण भरकटलेला, तर थोडा मी परत आता ट्रॅकवर येतोय. पण तुम्ही पण करा आणि मला तुमचे अनुभव सांगा. चला, नमस्कार, भेटू.